आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे देवपुरातील भूमिगत गटारींचं काम न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, ललित माळींचा इशारा। राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कारवाई करा, धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन। धुळे तहसील कार्यालयातील शिपायाला लाच घेताना अटक। धुळे शहरातील अशोकनगर मधल्या जलकुंभाची झाली दयनीय अवस्था। एकशे 19 उमेदवार पोलीस भरती प्रक्रियेत पात्र। मंगळी चतुर्थी निमित्त जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनास अलोट गर्दी। आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ विरोधी सेवन दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेत पुतळा दहन। अंमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी। शिक्षक मतदारसंघासाठी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया आज सुरळीत पार। मोटरसायकल चोरी करणारे इसम धुळे एलसीबी कडून जेरबंद। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। अमृत योजनेअंतर्गत 150 कोटीच्या भूमिगत गटारींचे काम धुळे देवपूर भागात सुरू आहे। या योजनेअंतर्गत देवपुरात एसएसवीपीएस महाविद्यालयाजवळ तब्बल 5.5 वर्षापासून रस्त्यात मोठा खड्डा खोदून ठेवलाय, त्यामुळे रस्त्याची एक बाजू बंद आहे। परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे। हा रस्ता येत्या 7 दिवसात सुरू नाही केला तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा उद्धव सेनेचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिलाय। सुमारे 5.5 वर्षापासून भ्रष्टाचारी सक्षम ठेकेदारास मलनी सारण योजनेतील सुमारे 150 कोटींचे काम दिले आहे। केंद्रात, राज्यात व मनपात सत्ता असतानाही गुजरात येथील ठेकेदारास पाठीमागे घालण्यासाठी सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकारी, नगरसेवक व मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनातील काही संबंधित अधिकाऱ्यांनी आस्थागायत त्यांच्या विरोधात कारवाई केलेली नाही। परंतु सत्ताधारी भाजप व प्रशासनातील संबंधित काही अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे धुळेकर जनतेला मात्र याचा तब्बल 5.5 वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात आयुक्तांनी देखील दुर्लक्ष केलेले आहे। त्यामुळे एसएसवीपीएस कॉलेजजवळील रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा ललित माळी यांनी दिलाय। राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांच्या मुसक्या आवळा या मागणीसाठी संविधान संरक्षण समितीने राज्याच्या गृहमंत्र्यांना धुळे प्रशासनामार्फत या संदर्भाचं निवेदन पाठवण्यात आलं। तसेच या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली। दिनांक 21 जून रोजी मध्यरात्री नाशिक पंचवटी येथे 2 समाजात तेढ निर्माण होईल असे पत्रक छापून परिसरात वाटण्यात आले। सदरचे पत्रक सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे। सदरच्या वादग्रस्त पत्रकातील मजकूर हा जातीय द्वेषातून दलित समाजाबद्दल द्वेष निर्माण होईल या हेतूने हे पत्रक छापण्यात आलेले आहे। म्हणूनच राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनेच्या मुख्य सूत्रधार गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी व त्यांच्यावर देशद्रोहाची कलम लावून आरोपींना अंडर ट्रायल ठेवणे, सदर केसचा निकाल लागेपर्यंत घटनेच्या आरोपींना MCR मध्ये ठेवण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन राज्याचे गृहमंत्री यांना संविधान संरक्षण समितीचे प्रमुख हरिचंद्र लोंढे, प्रभाकर दादा खंडारे, LR राव, पापालाल पवार, BU वाघ, GD जाधव, बबन वानखेडे, किशोर खैरनार, कॉम्रेड पोपटराव चौधरी, कॉम्रेड दीपक सोनवणे, कॉम्रेड वसंत पाटील, कार्तिकाताई बेडसे, निंबा तात्या नेरकर आदी पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते। 22 जून रोजी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका समाजकंटकाने त्यांचं काय आपसात वैमनस्य होतं अथवा नव्हतं पोलिसांच्या तपासात पुढे निष्पन्न होणार आहे, परंतु दलित, आंबेडकरी, बौद्ध समाजाच्या बद्दल अत्यंत द्वेषपूर्ण मनुवादी प्रवृत्तीने मनुस्मृतीला प्रेरक असं पत्रक टाईप करून पंचवटी परिसरामध्ये वाटप केलं। त्यामुळे
ते पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर व्हायरल झालं. त्या दलित बहुजन आंबेडकरी समाजाच्या भावनांचा अत्यंत उद्रेक होऊन जागोजागी त्याचा निषेध व्यक्त करतायत. आम्ही बहुजन पुरोगामी विचारसरणीचे विचार मंच या ठिकाणी माननीय गृहमंत्री यांना जोही समाजकंटक आहे तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो, समाजकंटकाला जात धर्म पंथ नसो, तर त्या समाजकंटकाचा मूळ सूत्रधार कोण आहे त्याच्यापर्यंत जाऊन त्याला आरोपी बनवावं, केस अंडर ट्रायल ठेवून आरोपीला MCR मध्ये कंटिन्यू ठेवावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल त्यासाठी हे त्याचं कृत्य समाजविघातक, देशविघातक आणि देशाच्या सामाजिक सलोख्याला हानी पोहोचवणार आहे. म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला माननीय गृहमंत्री यांनी आदेशित करावे. म्हणून आमचं पुरोगामी विचार मंचचं हे आज माननीय जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यास आम्ही उपस्थित आहोत. गौण खनिज वाहतुकीचे जप्त केलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी 2000 रुपयांची लाच स्वीकारताना अप्पर तहसील कार्यालयातील शिपायाला रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक धुळे विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पोपट नारायण फुलपगारे असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. तक्रारदाराचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. ते ट्रॅक्टरने शहरात वडेल रोड वलवाडी परिसरात 25 नोव्हेंबर 2022ला वाळू वाहतूक करताना देवपूर वलवाडी तलाठी यांनी ट्रॅक्टरचा पंचनामा करून धुळे शहर अप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करून तक्रारदाराला 1,30,500 रुपये दंडाच्या रक्कम भरण्याची नोटीस दिली होती. सदरील दंडाची रक्कम तक्रारदाराने 6 जून 2024ला चलनाद्वारे बँकेत भरून चलन पावती अप्पर तहसील कार्यालयात जमा केली. त्यानंतर तक्रारदार त्यांचे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता त्यांची कार्यालयातील शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांच्याशी भेट झाली. त्यावेळी शिपाई फुलपगारे यांनी तक्रारदाराकडे ट्रॅक्टर सोडून देण्याकरिता 5,000 रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात 7 जूनला तक्रार केली. त्या अनुषंगाने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली असता शिपाई फुलपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडून ट्रॅक्टर सोडून देण्याकरिता तडजोडअंती 2,000 रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने पंचासमक्ष शिपाई फुलपगारे यांची भेट घेतली असता तडजोडअंती 2,000 रुपये लाचेची रक्कम फोनपे ॲपद्वारे स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार यांचं ट्रॅक्टर हे कारवाईपोटी अप्पर तहसील कार्यालय धुळे येथे सुमारे 1 वर्षापूर्वी जमा करण्यात आलेलं होतं आणि या ट्रॅक्टरवर झालेल्या कारवाईपोटी जे तक्रारदार आहेत त्यांनी 1,30,500 रुपये दंडाची रक्कम ही नुकतीच कार्यालयामध्ये शासकीय भरणा केलेला होता आणि हे जे ट्रॅक्टर आहे हे आता त्यांना परत मिळणार होतं. त्याकरता ते ज्यावेळी ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी कार्यालयात गेले त्यावेळी अप्पर तहसील कार्यालय धुळे या कार्यालयात कार्यरत असणारे शिपाई नारायण पोपट फुलपगारे यांनी तक्रारदार यांच्याकडून हे ट्रॅक्टर सोडून देण्याची कारवाई करण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केली होती आणि तडजोडअंती 2,000 रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि आज रोजी ही लाचेची रक्कम त्यांना स्वीकारताना रंगेहात अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याचं काम हे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की कोणीही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी आपल्याकडून लाचेची मागणी करत असल्यास अँटी करप्शन ब्युरो धुळे कार्यालयाशी संपर्क करावा अथवा आमचा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करावा. धन्यवाद. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील अशोकनगर जलकुंभाची अत्यंत दुरावस्था झाली असून कोणत्याही क्षणी हा जलकुंभ कोणत्याही स्थितीत कोसळेल. त्यामुळे महापालिका कोणाचा बळी जाण्याची वाट पाहते का असा सवाल शिवसेनेने आयुक्तांना विचारलाय.
या जलकुंभावरून प्रभाग क्रमांक 15 मधील अशोकनगर, LIC कॉलनी, वैभवनगर, भावसार कॉलनी, सम्राटनगर, जमनागिरी भिलाटी, गोपाळनगर, विकास कॉलनी, कृष्णकमल हाऊसिंग सोसायटी, गोळेबार टेकडी परिसर आदी भागातील 20 ते 25 हजार नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु या जलकुंभाच्या वरील आवरण हे पूर्णतः कोसळले असून अनेक महिन्यापासून जलकुंभ पूर्णतः उघडे आहे. या जलकुंभात अनेकदा पक्षी मरून पडतात. त्यामुळे अनेकदा या जलकुंभावरील दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी या जलकुंभाचा विषय महापालिकेच्या महासभेत देखील झाला. तसेच या जलकुंभाशेजारीच नवीन जलकुंभ बांधण्याचे प्रस्तावित केले होते. त्यास तब्बल 8 महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील अद्यापही या जलकुंभाचे साधे एस्टिमेटही मनपातर्फे बनवण्यात आलेले नाही. गेल्या वर्षभरापूर्वी या जलकुंभावरचे छत कोसळले आहे. हे जेव्हा मनपाच्या लक्षात आले तेव्हा तातडीने या जलकुंभाच्या छतावर प्लास्टिक पत्र्याचे आच्छादन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ते कामही साधे विचारात घेतलेले नाही. 2-4 तासाचा जोरदार पाऊस झाल्यास हा संपूर्ण जलकुंभ जागेवरच कोसळेल. या जलकुंभाच्या बाजूला मनपा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी व त्यांचे कुटुंब राहतात. जलकुंभाच्या समोरील रस्त्यावरून नेहमी वर्दळ सुरू असते. त्यामुळे आयुक्तांनी या जलकुंभाच्या नूतनीकरण व नव्याने निर्मितीबाबत तातडीने निर्णय घेऊन कामाचे एस्टिमेट व वर्क ऑर्डर काढवावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, भरत मोरे, ललित माळी, संदीप सूर्यवंशी, गुलाब माळी, नितीन शिरसाट, देविदास लोणारी आदींसह सर्व उपमहानगर प्रमुख, विभाग प्रमुखांनी केले आहे. धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर विविध 57 पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यात एकूण 500 महिला उमेदवारांपैकी 321 उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील चाचणी दिली. त्यापैकी 119 पात्र उमेदवार भरती प्रक्रियेतील पुढील चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या एकूण 321 उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यापैकी 119 पात्र उमेदवार पुढील चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. 7 उमेदवार अपात्र ठरले. यावेळी भरती प्रक्रियेत पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण, वकिली, शेती, औषध निर्माण शाखेतील युवकांनी उमेदवारांनी सहभाग घेतला होता. वाढत्या बेरोजगारीमुळे पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षाही अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी सहभाग घेतला. कवायत मैदानावर भरती प्रक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व गृह विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. मंगळी चतुर्थीनिमित्त विविध गणेश मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनास रीघ होती. तालुक्यातील आंबोळेतील प्रसिद्ध असे श्री सिद्धिविनायक मंदिरातही भाविकांची पहाटेपासूनच दर्शनास गर्दी होती. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. विविध गणेश मंदिरांमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी रीघ पाहावयास मिळाली. यंदाच्या गणेश चतुर्थीला मंगळवार आल्याने अंगारकी चतुर्थी निमित्ताने विविध गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र होतं. अनेक भाविक सपत्नीक मंदिरात दर्शनासाठी उपस्थित होते. धुळे शहरापासून जवळच असलेल्या आंबोळेतील प्रसिद्ध गणेश मंदिरातही सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र होतं. भाविकांच्या नवसाला पावणारे गणेश मंदिर म्हणून या मंदिराची ख्याती आहे आणि हे मंदिर पांडवकालीन गणेश मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. विहिरीमध्ये साक्षात गणेशाने दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. विहिरीमधून भगवान गणेश प्रकट झाल्याचे सांगण्यात येते. मंदिर परिसरात विविध दुकाने थाटली होती. त्यामुळे या मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आज 26 जून आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषद आवारात पुतळा दहन करून या संदर्भात जनजागृती करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद धुळे जिल्ह्यातील संस्थेमार्फत कार्यकारी व्यसनमुक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थी सेवन विरोधी दिनानिमित्त आज दिनांक 26 जून 2024 रोजी जिल्हा परिषद आवारातील गांधी पुतळ्याजवळ आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधात पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या अगोदर शाहीर कुलकर्णी यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा सादर केला. तसेच जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी शपथ घेतली. आज स्वतः या व्यसनापासून प्रवृत्त राहू अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भदाणे साहेब, समाज कल्याण अधिकारी मनीष पवार, गोरे साहेब, आखाडे साहेब, विलास अण्णा कर्डक, बी पवार, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते तसेच पावरा, जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. आज 26 जून सामाजिक न्याय दिवस, आदरणीय छत्रपती शाहू महाराज जयंती तसंच आंतरराष्ट्रीय मादकद्रव्य सेवन विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद आवारात सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शाहू महाराज जयंती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तदनंतर शाहीर कुलकर्णी यांच्याकडनं एक पोवाडा त्या ठिकाणी व्यसनाविरोधी कोणतेही मादकद्रव्य सेवन करून म्हणून एक पोवाडा घेण्यात आला. त्याच्यानंतर खाली जेही आपण व्यसन करतो त्या व्यसनांचा एक पुतळा उभारून त्या पुतळ्याला त्या ठिकाणी त्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं आणि एक शपथ घेण्यात आली की व्यसनमुक्ती आपण स्वतः व्यसनापासून परावृत्त राहू, तसं सर्वांना परावृत्त करू, अशा प्रकारची एक व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पवार साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण भदाणे साहेब, गोरे साहेब, त्यानंतर आखाडे साहेब आणि त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी संकल्प घेतला की आम्ही स्वतः व्यसन करणार नाही व सर्वांना व्यसनापासून परावृत्त करू. धन्यवाद. भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ज्याची ख्याती आहे असे अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी पाहावयास मिळाली. अंमळनेर येथील चोपड्या रस्त्यावरील भाविकांचं जागृत देवस्थान म्हणून मंगळग्रह मंदिराची ख्याती आहे. संपूर्ण भारतातून या ठिकाणी मंगल दोष निवारण्यासाठी व दर्शनासाठी भाविक येत असतात. सुयोग्य वातावरण, सुयोग्य नियोजन यामुळे या मंदिराने आपली ख्याती सर्वदूर पसरवली आहे. शेगावीचे संत गजानन महाराज मंदिरानंतर महाराष्ट्रात या मंदिराचा क्रमांक लागतो. या मंदिरात मंगळग्रहाची पूजा, शांती आणि अभिषेक करण्यात येत असतो. अंगारकी चतुर्थी निमित्ताने या मंदिरात भाविकांची सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी होती. अनेक भाविक सकाळपासून रांगेत दर्शनासाठी मंदिरात आलेले होते. भाविकांसाठी मंदिर प्रशासनातर्फे काही शुल्क घेऊन महाप्रसाद उपलब्ध करण्यात येत असतो. हा महाप्रसाद विना कांदा, विना लसूण बनवण्यात येत असतो. मंदिर परिसरातही विविध वृक्ष आहेत, लहान मोठी मंदिरे आहेत. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात भाविक फेरफटका मारत असतात. या ठिकाणी मंगळग्रह मंदिरातून पालखी मिरवणूकही काढली जाते. पालखी मिरवणुकीत वाद्यांचा वापर केला जातो. त्यामुळे भाविक या आरतीमध्ये मग्न होत असतात. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. धुळ्यात एकूण 12 मतदान केंद्रावर मतदान सुरू होतं. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मागील पंचवार्षिकची निवडणूक पैठणीमुळे चांगलीच गाजली होती. यावेळेची निवडणूक सोन्याची नथ, सफारी ड्रेस आणि वरून पैशाचं पाकिट यामुळे गाजत आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा बाजार मांडला गेला असून विकाऊ मास्तरांनी यातून बक्कळ कमाई केल्याची चर्चा आहे. अर्थातच खरं खोटं लाभार्थ्यांनाच माहीत, मात्र अशी चर्चा होणं हे स्वाभाविक आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत असून दुपारी उशिरापर्यंत 50% अधिक शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी लागलेल्या मोठ्या रांगांमागचा अर्थ शोधला जात आहे. अर्थात हा अर्थ कुणाला माहीत नाही असे समजण्याचे कारण नाही. निवडणुकीत उभ्या असलेल्या काहींनी आपल्या हस्तकांमार्फत मतदारांपर्यंत भेटवस्तू पोहोचवल्याची चर्चा गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. ही भेटवस्तूबरोबरच आज रोकडचा मामलाही समोर आलाय. काही एजंट तर चालू मतदार शोधत होते. मतदान केंद्रात मतदान करायला आलेल्या शिक्षकांना हेरून त्यांना किमान 5,000च्या पाकिटाचे आमिष दाखवले जात होते. स्वाभिमानी शिक्षक ही ऑफर धुडकावत होते, तर लालची आणि विकाऊ मास्तर मात्र आपली बोली लावत होते. अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.
धुळे शहरातील महाजन हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मतदान शांततेत सुरू आहे. मतदानासाठी प्रलोभने दाखवलेल्या गेलेल्या चर्चांबाबत खरं खोटं या शिक्षकांनाच माहीत. वाटपाच्या चर्चा यंत्रणेच्या कानावर पडल्या, त्यामुळे एका हॉटेलच्या मागे जाऊन पोलीस यंत्रणेने शहानिशा केली. अर्थात त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलीस येत असल्याचे पाहून लाभार्थी होऊ पाहणाऱ्या काही मास्तरांनी तेथून पळाल्याचं चित्र पाहावयास मिळालं. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे संदीप गोळवे, मावळते आमदार तथा शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे, अपक्ष विवेक कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांच्यात आहे. मी सिद्धांत किशोर दराडे, आमदार दराडे साहेबांचा मुलगा. गेल्या 5 वर्षापासून आमदार दराडे साहेबांनी सातत्याने शिक्षकांसाठी काम केलं आहे आणि आज शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे. त्या निवडणुकीला मला 100% त्या ठिकाणी विश्वास आहे की साहेबांनी जे 5 वर्षात काम केले त्या 5 वर्षाची कामाची पावती त्या ठिकाणी आमदार दराडे साहेबांना भेटणार आहे आणि नक्कीच माझा शिक्षक त्या ठिकाणी साहेबांनाच 1 नंबरची पसंती देऊन परत एकदा विधान परिषद पाठवणार आहे. मी आपल्या माध्यमातून परत एकदा हात जोडून सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की आजच्या दिवसात सर्वात जास्तीत जास्त किशोर भिकाजी दराडे साहेबांना प्रथम पसंतीचे 1 मत देऊन परत एकदा विधान परिषदेवर पाठवा. धन्यवाद. मोटरसायकल चोरणारे अट्टल चोरट्यांना धुळे LCBच्या पथकाने जेरबंद केली. त्यांच्याकडून चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. निसार शाह, पिरणशाह, राहणार मास्टर कॉलनी, रमजानपुरा, मालेगाव, जिल्हा नाशिक असे आरोपीचे नाव आहे. धुळे शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 380/2023 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू असताना दिनांक 26 जून 2024 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की धुळे बस स्थानक येथे शौचालयाजवळ एक संशयित इसम त्याच्या ताब्यात चोरीची मोटरसायकल घेऊन उभा असून त्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पथक रवाना केली. बातमीच्या अनुषंगाने धुळे बस स्थानक धुळे ते सापळा रचून नमूद संशयित इसमास मोटरसायकलसह 4 वाजता ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव निसार शाह, पिरणशाह, राहणार मास्टर कॉलनी, रमजानपुरा, मालेगाव, जिल्हा नाशिक असे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलीबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्या स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदर मोटरसायकल सिव्हिल हॉस्पिटल धुळेतून चोरी केली असल्याची कबुली दिली. तसेच धुळे जिल्ह्यातील व नाशिक जिल्ह्यात देखील मोटरसायकली चोरी केल्या असून चोरीच्या मोटरसायकली लळिंग शिवारातील कुरणात लपवून ठेवल्याबाबत सांगितले. नमूद संशयित आरोपीकडून जप्त मोटरसायकलीचे वर्णन 15,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकल, 10,000 रुपये किमतीची हिरो कंपनीची HF डिलक्स काळ्या रंगाची लाल पट्टा असलेली मोटरसायकल, 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची करिश्मा राखाडी रंगाची मोटरसायकल, 2,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची पल्सर काळ्या रंगाची मोटरसायकल, 10,000 रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर काळ्या रंगाची मोटरसायकल असा एकूण 85,000 रुपये किमतीच्या एकूण 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, योगेश राऊत, अमरजीत मोरे, रवींद्र बागोल, संजय पाटील, संतोष हिरे, रविकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोद्दार, गुणवंत पाटील, सागर शिर्के आदींनी केले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे देवपुरातील भूमिगत गटारींचं काम न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, ललित माळींचा इशारा. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कारवाई करा, धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन. धुळे तहसील कार्यालयातील शिपायाला लाच घेताना अटक. धुळे शहरातील अशोकनगर मधल्या जलकुंभाची झाली दयनीय अवस्था. 119 उमेदवार पोलीस भरती प्रक्रियेत पात्र.
मंगळी चतुर्थी निमित्त जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनास अलोट गर्दी. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ विरोधी सेवन दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेत पुतळा दहन. अंमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांची गर्दी. शिक्षक मतदारसंघासाठी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया आज सुरळीत पार. मोटरसायकल चोरी करणारे इसम धुळे LCB कडून जेरबंद. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.